अंजनगाव सुरजी शहराच्या द्वारका चौक मधून त्यांचा रोड शो सुरू झालाय। 20 डिसेंबरला अंजनगाव सुरजी नगरपालिकेची निवडणूक पार पडते, त्यामुळे प्रचारासाठी उपमुख्यमंत्री तिथे पोहोचले। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिंदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर स्पृहा डकरे आणि सगळ्या नगरसेवकांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे अंजनगाव सुरजीमध्ये आलेले आहेत। आमदार संजय गायकवाड, माजी आमदार अभिजित अडसूळ सुद्धा तिथे पोहोचले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी असंख्य लाडक्या बहिणींनी उपस्थिती देखील लावली आहे। छगन जाधव आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। छगन, नक्कीच जर बघितलं तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीच्या दौऱ्यावरती आहेत आणि सध्या अंजनगाव सुरजी शहरामध्ये द्वारका चौकातून त्यांचा रोड शो काढण्यात आलेला आहे। खरं जर बघितलं तर 20 डिसेंबर रोजी ज्या नगरपालिकेची जी निवडणूक होत आहे त्याच्या प्रचारासाठी, त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते एकनाथ शिंदे अंजनगावमध्ये दाखल झालेले आहेत। उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यांचे अंजनगावचे उमेदवार स्पृहा डकरे यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे अंजनगाव सुरजीमध्ये दाखल झालेले आहेत। यांच्यासोबत जर बघितलं तर आमदार संजय गायकवाड असतील, माजी आमदार अभिजित अडसूळ देखील यांच्यासोबत प्रचार रॅलीमध्ये आहेत। थोड्या वेळात उपमुख्यमंत्री अंजनगावमध्ये कॉर्नर सभा देखील घेणार आहेत। त्यामुळे त्या एकनाथ शिंदेच्या दौऱ्याला लाडक्या बहिणींची मात्र मोठी पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय। अनेक लाडक्या बहिणींचा आमचा लाडका भाऊ आला अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या एकनाथ शिंदेच्या समोर दिल्या जात आहेत। ठिकठिकाणी स्वागत देखील करण्यात येत आहेत आणि थोड्या वेळात का होईना एकनाथ शिंदे यांची कॉर्नर सभा देखील या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे या सभेला संबोधित काय करतात एकनाथ शिंदे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच छगन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। संकटात